नमस्कार मित्रांनो, मी गणेश घुगे. काही दिवसापूर्वी तुळजापूरला फॅमिली घेऊन गेलो होतो. तर कुर्डवाडी या ठिकाणून निघाल्यानंतर बार्शीपर्यंत रस्ता ठीक आहे, परंतु बार्शी सोडलं तसं तुळजापूरला जाईपर्यंत रोड तर एवढा भयान खराब आहे की विचारू नका. आणि तुळजापूरमध्ये पोचल्यानंतर एवढा भयंकर अनुभव त्या ठिकाणी आला की नंतर तुळजापूरला जावं की नको असा प्रश्न मनामध्ये निर्माण झाला. त्या ठिकाणी तुळजापूरमध्ये पोहोचताच गाडी पार्किंग केली आणि गाडी पार्किंग केल्यानंतर दलालांचा सुळसुळाट त्या ठिकाणी पाहायला मिळाला. म्हणजे देवदर्शनासाठी आलो आहे का कशासाठी आलो आहे काय समजेना. जसं जसं मंदिराच्या दिशेने जायला लागलो तसं त्या ठिकाणी एजंट लोक डायरेक्ट दर्शन घेऊन देतो, 5,000 रुपये द्या, 2,000 रुपये द्या, 500 रुपये द्या, 1,000 रुपये द्या, अशी परिस्थिती चालू झाली. मंदिरात पोचलो तर त्या ठिकाणी जे काय जलकुंड आहे, ज्या ठिकाणी सर्वजण हातपाय धुतात, आंघोळ करतात वगैरे, त्या ठिकाणचं एवढं अशुद्ध पाणी होतं की ते बघूनच अक्षरशः त्या ठिकाणी आंघोळ करण्याची कसलीही इच्छा झाली नाही. श्रद्धेच्या पोटी आपण मंदिरामध्ये जातो, परमेश्वराला देवीला आपण काहीतरी मागतो, आशीर्वाद मागतो किंवा देवदर्शनासाठी आपण जातो, मनशांती लाभावी वगैरे, या बऱ्याचशा गोष्टीच्या त्या पाठीमागं असतात. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर जो वाईट अनुभव आला मित्रांनो, तो खूपच एवढा विचित्र होता की काय न बोललेलंच बरं. अक्षरशः मंदिरामध्ये गेल्यानंतर जो दलालांचा सुळसुळाट बघितला, जे दलाल बघितले त्या ठिकाणी की देवीचं मुखदर्शन घेण्याची रक्कम वेगळी, जरा लांबून दर्शन घेण्याची वेगळी रक्कम, ह्या ज्या काय गोष्टी त्या ठिकाणी बघितल्या, अक्षरशः असं वाटलं की कशासाठी आलो आपण या ठिकाणी. म्हणजे परमेश्वराच्या दारासमोर ह्यांनी अक्षरशः जो बाजार मांडलेला आहे तो खरोखरीच निंदनीय आहे. आणि देवीचे जे काय दलाल झालेले लोक आहेत त्या लोकांना त्याचं कसलंही काहीही वाटत नाही. त्या ठिकाणी असलेले सुरक्षा रक्षक असू द्या किंवा त्या ठिकाणी असणारे इतर कोणी मंदिरातली पुजारी असू द्या, काय असू द्या, त्यांचं जे भाविकांबरोबरचं जे वर्तन आहे एवढं विचित्र आणि आक्षेपार्ह आहे की ते न बोललेलं बरं. प्रत्येकाला त्या ठिकाणी एकदम चुकीचा अनुभव येतो. मला एक सांगा मित्रांनो, जर आपण मंदिरामध्ये जाऊन जर अशी जर परिस्थिती आपल्या डोळ्याला दिसत असेल आणि वाईट अनुभव येत असेल तर त्या मंदिरामध्ये जाऊन आपल्याला परमेश्वराचे काय आशीर्वाद लाभतील हे खरोखरीच म्हणजे मिळेल ह्याची काही गॅरंटी नाही. परंतु सगळ्यात महत्त्वाचा असा विषय म्हणजे ह्या ठिकाणी जी काही दलालांचा बाजार निर्माण झालेला आहे, त्या ठिकाणी असलेल्या सुरक्षा रक्षकांची जी भाषा आहे ती उद्धटपणाची आहे आणि चुकीचे नियम, बऱ्याचशा काही गोष्टी अशा आहेत की ते प्रत्येकाने अनुभवलेल्या आहेत. माझी प्रत्येकाला विनंती आहे, अशा मंदिरामध्ये जाण्याच्या ऐवजी तुम्ही आपल्या घरूनच दर्शन घ्या, कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी आपल्या फॅमिलीला घेऊन जावा. परमेश्वर कणाकणामध्ये आहे, चराचरामध्ये ब्रह्म नटलेले आहे अशी आपली हिंदू संस्कृती सांगते आणि ते सत्य देखील आहे. परंतु अशा मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी असलेल्या दलालांचा प्रपंच भागवण्याच्या ऐवजी आपण दुसरा काहीतरी ऑप्शन निवडावा असं मला वाटतं. मला खूप विचित्र अनुभव आलेला आहे. तो अनुभव आणखीन कुणाला आले असेल तर तो कमेंटमध्ये सांगावा एवढी विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय शिवराय, जय लहुजी, जय अहिल्या.